नमस्कार, मी आहे साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी व्लॉगमध्ये. तर आता सकाळी सकाळी नाश्ता म्हणायचं तर काही आठवत नव्हतं, म्हणून मी एक रेसिपी बघितली होती नागलीच्या डोस्याची. तर ती मी ट्राय केलेली आहे इथे बनवायला. खूप सोपी पद्धतीने डोसे बनतात. आता पहिला डोसा तर नीट नाही बनला माझ्याकडून, पण ह्याच्या अगोदर मी मम्मीला खूप छान डोसे बनवून दिले होते. आणि हे नंतर सेकंड बॅच केली होती, म्हणून थोडंसं मला ते जमलं नाही. पण पहिले जेव्हा मी सगळे मापानुसार घेतलं होतं त्यावेळेस खूप छान डोसे बनले होते. पण तरी इथे मी ज्या सेकंड बॅच बनवत होती तेव्हा खूप छान डोसे बनत होते, टेस्टी बनत होते. तर खूप अगदी सोपी रेसिपी आहे. मी तुम्हाला ते रेसिपी सांगते. सगळ्यात पहिले आपल्याला नागलीचं जे पीठ राहतं ते आपल्याला तुम्ही जर म्हणजे माझ्यानुसार सांगते किती मेजरनी मी घेतलं होतं. तर एक पूर्ण वाटी मी नागलीचं पीठ घेतलं होतं. तर नागली जी वाटीने मी एक घेतलं होतं ना 1 कप, त्याच वाटीमध्ये अर्धा कप मी रवा घेतला होता. तर अर्धा कप रवा घेतल्यानंतर त्याच्यात मी पाणी टाकलं होतं. आणि पाणी टाकल्यानंतर जेवढी म्हणजे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे, एकदम थिक पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून त्याला हे करायचं. थोडंसं म्हणजे मीडियम थिक आणि मीडियम पातळ असं असायला पाहिजे. तर त्यानुसार त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ. काही काही लोकं कांदे टाकले, काही कोथिंबीर वगैरे. पण मी फक्त फर्स्ट ट्राय होता म्हणून मी साधंच एकदम बनवलं आहे. जास्त नाही त्याच्यात काही कांदे नाही टाकले ना, काही जास्त कोथिंबीर वगैरे. फक्त साधे आपले डोसे ट्राय केले. तर ही अशी एकदम सोपीशी रेसिपी होती ही डोस्याची. आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल घरच्यांना. असे पौष्टिक, जर काही काही लोकांना डायबिटीज असते म्हणून मग ते तांदळाचे डोसे नाही खाऊ शकत, तर हे तुम्ही नागलीचे असे डोसे करू शकतात. खूप छान पद्धतीने बनले होते आणि खूप कमी तेलात बनतात, जास्त तेल लागत नाही. तर ही होती नागलीच्या डोस्याची रेसिपी. तर आता रात्र झाली होती, तर काय करावं म्हणून सगळ्यात पहिले मी ड्रमस्टिक असतात, शेंगाची भाजी करत होती. तर ह्याच्यात सगळ्यात पहिले मी काय काय टाकले सांगते. कोथिंबीर टाकली होती, कांदा टाकला होता 2, नंतर आलं, मग नंतर खोबरं आणि नंतर लसूण अशाची पेस्ट मी छान करून घेतली. त्याचसोबत पेस्ट केल्यानंतर एक मोठीसं पातेलं घेतलं, त्याच्यात तेल टाकलं आणि तेलाला गरम होईपर्यंत जसं गॅसवर ठेवलं. त्यानंतर मी जिरे टाकले. जिरे चांगले तडतडल्यानंतर मोहरी टाकली. आणि जेव्हा जिरे आणि मोहरी चांगले त्याच्यात चांगले तडतडल्यानंतर जी पेस्ट मी ही जी केली होती तुम्हाला आत्ता सांगितले, ती पेस्ट मी अशी ह्या तेलात टाकून देईल. म्हणजे काही लोकांनी, मी पहिल्यांदा ही रेसिपी करते ही पण. मी जस्ट यूट्यूबवरच बघितली होती म्हणून ट्राय केली आणि खूप छान रेसिपी झाली होती. तर असं मी पेस्ट टाकल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यात जेवढं चवीपुरतं तुम्हाला मीठ पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकायचं. आम्ही तर सेंधव नमक टाकतो, मग थोडंसं कमीच मीठ टाकलेलं आहे. पण तुमच्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर असं छान मीठ टाकल्यानंतर एकदम मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर बारीक कापलेला जो टोमॅटो होता तो आपण त्याच्यात आता टाकणार आहोत. काही लोकं टोमॅटोची प्युरी करत होते, पण मी जो व्हिडिओ बघितला त्याच्यात त्यांनी असेच टोमॅटो डायरेक्ट कापून टाकले आहे. तर असे टोमॅटो कापून मस्त त्याला एक मिक्स करून घ्यायचं मसाल्यासोबत. तर फर्स्ट टाईम ट्राय होता म्हणून चांगली झाली होती भाजी. एकदम वाईट तर नव्हती झाली, पण टेस्टी लागत होती. तर आता मी सगळ्यात पहिले हळद टाकली आहे. मसाले आता आपल्याला सगळे टाकायचे. तर हळद, नंतर मी किचन किंग मसाला टाकला आहे. किचन किंग माझा मसाला सगळ्या माझ्या भाजीत मी वापरते, खूप छान चव येतं त्याच्याने. त्यानंतर लाल तिखट टाकला आहे मी, जी तिखट असते तो मसाला. लाल तिखट टाकल्यानंतर आता मी लाल काश्मीरी मिर्च टाकणार आहे. म्हणजे थोडासा चांगला कलर यायला पाहिजे, रेड कलर असं भाजीला. आता हे 3 मी जे मसाले टाकल्यानंतर चांगलं एक मिक्स करेल या सगळ्यांना. मी जास्त तर काय मसाले टाकले नाही. मी ॲक्च्युली जिरे पावडर टाकायची विसरली होती, पण तरी नो प्रॉब्लेम. भाजी शेवटी टेस्टीच झाली होती. तर असं एकदा मी सगळ्यांना मिक्स करून घेतलं. म्हणजे मसाला टोमॅटो चांगला मिक्स होऊन जायला पाहिजे. त्याच्यात आता मी गरम पाणी टाकते. थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी असं टाकायचं. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. जेवढे तुम्ही शेंगात बनवणार आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं, गरम पाणी. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला, म्हणजे पाणी आणि मसाला चांगलं मिक्स होऊन जायला पाहिजे. तर असं छान आता मिक्स झालं आहे. तुम्ही बघू शकता चांगला कलर पण आलेला आहे. आता एक उकळी आल्यानंतर
मी त्या सगळे जे ड्रमस्टिक होते आपले शेंगा ते त्याच्यात टाकून दिलेले आहे. त्यांनी बॉईल नव्हतं केलं वेगळं, त्यांनी डायरेक्ट ह्याच्यातच बॉईल करण्यासाठी ठेवलं होतं, म्हणून मी डायरेक्टली त्याच्यातच धुवून चांगले मी त्याच्यात टाकून दिले. तर अशी चांगली डिश झाली होती आणि मी भाकरीसोबत खाते आता. तर तुम्हाला कशी आवडली रेसिपी? तर असा होता माझा आजचा व्लॉग. जसं तुम्ही बघितलं, सकाळी मी नागलीचे डोसे केले होते खूप सोप्या पद्धतीने, आणि त्यानंतर मी असं कालवण केलं होतं शेंगाचं ड्रमस्टिकचं. तर अशी आजची रेसिपी होती. तर तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि असंच प्रेम करत राहतात. आपण उद्या भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तर चला, बाय.